श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होते की काही मोठे निर्णय लागतात. हे निर्णय घेण्यापूर्वी मनाची घालमेल तर चालूच असते. एखादे काम करावे की नाही असा गोंधळ आपल्या मनामध्ये होत असतो. निर्णय चुकला तर काय होईल, नुकसान होईल का फायदा होईल, अशा विविध प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येत राहतो. मग अशा वेळेला आपण आपल्या घरातील लोक, जवळचे मित्र, नातेवाईक यांना प्रश्नाबद्दल उत्तर विचारत बसतो आणि प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर हे आपल्याला मिळते आणि आपण अधिकच गोंधळून जातो. असा मोठा प्रश्न आपल्या समोर पडतो. त्यावर एकच उत्तर आहे, ते म्हणजे आपल्या महाराजांना, स्वामींना त्याचं योग्य उत्तर विचारणे. आता एखाद्याला वाटेल की महाराज थोडीच बोलतात, उत्तर देतात. तर हो, महाराज नक्कीच त्यांच्या भक्तांना उत्तर देतात. महाराज त्यांच्या भक्तांना विविध संकेत देऊन योग्य मार्गदर्शन करतात. फक्त तुमचा महाराजांवर तेवढा दृढ विश्वास असला पाहिजे. विश्वास असला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे तुम्हाला नक्कीच मिळतात. महाराजांना आपण सगळ्या गोष्टी ह्या सांगितल्या पाहिजे. जर आपल्याला एखादा प्रश्न पडला, आपल्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग उद्भवला आणि महाराजांकडून त्याचे उत्तर तुम्हाला जर अपेक्षित असले, तर मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांना त्या प्रश्नांचे उत्तर कसे विचारू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा अशी सगळ्यांना विनंती. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा. स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यांवर कृपा राहो. तर बघा, सर्वप्रथम तर महाराजांवर तुमचा अगदी दृढ विश्वास असला पाहिजे की महाराजांनी जरी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर तुम्हाला दिले तरीही आपण महाराज जे सांगतील तीच आज्ञा पाळणार आहोत याची मनाशी गाठ बांधून ठेवावी. महाराजांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये, कारण त्यामध्ये आपलेच नुकसान होणार असते. महाराजांना आधीच ठाऊक असते, त्यामुळे महाराज कधीच आपल्या मनाविरुद्ध आपल्याला उत्तर देऊ शकतात. आणि महाराजांना प्रश्न उत्तर करत राहणे हा तर कोणाचा खेळ नाही. महाराजांवर जर तुमची नितांत भक्ती, श्रद्धा, विश्वास असेल तर तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारा. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक पेन घ्यायचा आणि एक कोरा पेपर घ्यायचा आहे. त्यावर एक लाईन असलेला पेपर घेतला तरीही चालेल. आपल्याला त्या पेपरचे असे 2 तुकडे तयार करून घ्यायचे आणि 2 तुकडे ते समान आकाराचे असावे. एक छोटा एक मोठा असा नसावा. आता आपल्याला एका कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि त्याखाली आपल्याला मनामध्ये जी एखादी इच्छा असेल त्याचं उत्तर आपल्याला स्वामींकडून जर घ्यायचं असेल, उदाहरणार्थ मला एखादं घर घ्यायचं आहे, तर मी हे काम करावे की नाही करावे असं आपल्या महाराजांना विचारायचं. त्यासाठी हो किंवा नाही असं तुम्ही लिहू शकता. हे काम करावे की न करावे असे लिहू शकता. एका चिठ्ठीवर आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे आणि दुसऱ्या चिठ्ठीवर आपल्याला काम करू नये नकारात्मक असं लिहायचं आहे. आता दोन्ही चिठ्ठ्या ह्या आपल्याला एकाच पद्धतीने सारख्या घड्या घालायच्या आणि दोन्ही चिठ्ठ्याची समान पद्धतीने व्यवस्थित घडी घालून दोन्ही चिठ्ठ्या आपल्याला हातात पकडायच्या आहेत. महाराजांसमोर बसायचं आहे. महाराजांना सर्वप्रथम नमस्कार करा, मुजरा करावा. महाराजांना आपल्याला जे काही काम आहे, ज्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या आहेत, हे काम करावे की नाही करावे याबद्दल महाराजांना सांगायचे आहे. आणि स्वामींनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे अशी नम्र विनंती आपण स्वामींना करायची आहे. चिठ्ठ्या पकडून आपल्याला त्या मिसळून घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे महाराजांची विभूती असेल तर ती विभूती आपल्याला या 2 चिठ्ठ्यांमध्ये लावून आपल्याला 2 चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला स्पर्श करायच्या आहेत. तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या चरणाचं चिठ्ठी लावून आपल्याला घ्यायची आणि 2 चिठ्ठ्या आपल्याला महाराजांसमोर ठेवायच्या. यानंतर आपल्याला तेथेच महाराजांसमोर बसून
एक माळ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा. शक्य असेल तर 11 माळी जप करावा. नमस्कार करून मुजरा करावा. महाराजांना योग्य निर्णय देण्याची विनंती करावी. यानंतर तुमच्या घरामध्ये एखादं लहान मूल असेल तर एखादी चिठ्ठी उचलून त्याला चिठ्ठी घ्यायला सांगायची आणि नंतर तुम्ही ती वाचू शकता. जर लहान मुलाने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही चिठ्ठी उचलून घ्या किंवा घरामध्ये कोणीच नसेल तर अशा वेळेला तुम्ही डोळे बंद करून महाराजांचं नाव घेऊन त्यातली एक चिठ्ठी उचलून घ्यायची. आता त्या चिठ्ठीमध्ये जे काही उत्तर येईल तीच महाराजांची आज्ञा समजावी. तोच महाराजांचा संकेत आहे. आपल्या मनामध्ये भले हो उत्तर असेल, आपलीही तीच अपेक्षा असते की महाराजांनी हो म्हणून उत्तर द्यावे. पण पुढे ते काम केल्याने, तो निर्णय घेतल्याने आपले नुकसान होऊ शकते किंवा आपल्याला अडचण येऊ शकते हे महाराजांना आधीच माहिती असते. त्यामुळे त्या क्षणाला जरी तुमच्या मनामध्ये हो उत्तर असेल आणि महाराज नको असे म्हणत असेल तर तुम्ही मन खंबीर करा आणि महाराजांच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. महाराज आपल्याला जे योग्य असतील तेच आपल्याला देतील. आपले कल्याण कशामध्ये आहे हे स्वामींना सगळं आधीच माहिती असते. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा आणि महाराजांनी जी आज्ञा असेल त्याप्रमाणे आपण वागण्याची तयारी ठेवा. स्वामी नाही म्हणालेत तर माझे मन तर हो म्हणत आहे, तर मी करून बघतो असे आपले काम हे कधीच होत नाही. तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेले उत्तर याचा अनुभव घेऊन बघा. आपल्याला कितीही वाटले आपण ते काम करायला गेलो तेव्हा स्वामी आपल्याला नाही सांगत आहेत, अशा वेळेला ते आपले काम कधीच पूर्ण होत नाही. आपण स्वामींनी जो काही आपल्याला निर्णय दिलेला आहे, संकेत दिलेला आहे, त्या वाटेवर आपण चाललो पाहिजे. कालांतराने महाराज आपल्याला दाखवून देतील की गोष्ट आपल्यासाठी कशी अयोग्य होती. त्यामुळेच तर आपल्याला स्वामींनी नाही असे उत्तर दिले असेल. तुम्हाला निर्णय घेणे जर कठीण जात असेल, अशा वेळेला तुम्ही महाराजांकडे मार्गदर्शन मागू शकता. चिठ्ठ्या टाकून निर्णयाचा संदर्भ हा श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे. अध्याय 12व्या मध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बाळप्पा महाराज हे सर्वप्रथम भगवान शंकराची पूजा करून मग महाराजांच्या सेवेसाठी येत असत. त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की आपण बाळप्पांना आज्ञा देऊन हे पूजन थांबवावे. तर स्वामींनी बाळप्पा महाराजांना अशी आज्ञाही केली. पण बाळप्पा महाराजांना असे वाटले की सुंदराबाईंच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा का बरं केली असेल. त्यामुळे त्यांनी 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या, ज्याच्यामध्ये लिहिले होते की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते की पूजन करू नये असे लिहिलेले होते. आणि मग त्यांनी ती चिठ्ठी उचलली ज्यामध्ये पूजन करू नये असे लिहिले होते. तेव्हा त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञा त्यांनी सत्य मानली. स्वामी हे त्रिगुणात्मक आहेत. त्यांच्या मनाचा गोंधळ थांबला. महाराजांची आज्ञा हेच त्यांनी सत्य मानली. त्रिदेवांचा वास हा महाराजांमध्ये आहे. त्यामुळे असेही बाळप्पांना महाराजांकडून भगवान शंकराचे स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे होणारच होते. त्यामुळे बाळप्पा महाराजांनी सुद्धा चिठ्ठीमध्ये आलेल्या उत्तराप्रमाणे स्वामींच्या आज्ञेचे पालन केले. की जर महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल आणि महाराजांची आज्ञा तुम्ही पाळणार असाल तर आपल्याला त्याला महाराजांना उत्तर विचारायचं आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.